Now seems in the country that the death of merchants have taken over, and the model developed in 2002 in Gujarat against the Muslims is now put into action in Northeast, not only against the Kukis tribe but also other minority tribes. Meithis are Hindus, no doubt about it, but the process of ethnic cleansing has begun in the Northeast. It's not only hate crime, but it is also ethnic cleansing that has started. The government is silent. The total internet is closed down. There is no communication. For last 15 days, with some of the NGOs, we have been making efforts to send relief. But one of the conditions is that the Chief Minister should grant you the permission, then only the reliefs can go. We were trying to send the relief through Nagaland, but even the borders are sealed now. And therefore, what is happening within Manipur and Mizoram, the real picture is not out as yet. There are some of photographs which I have and which I will put across to you. This is Mr. David, who has been butchered. His head has been cut off from his body. His legs are in parcel, his hand is in parcel. This is only one photograph that which I could get it out with the help of some of my friends. 1 minute. विनंती अशी होती की पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं ना सगळे चॅनल लाईव्ह आहे मराठी दाखवतील तुम्ही इंग्लिश मध्ये परत बोला आमची काही हरकत नाही फक्त आमचा प्रश्न फक्त मराठीत बोलू पहिल्यांदा काय होतं की ते मराठी लाईव्ह मध्ये होते ना बर ठीक RSS BJP यांचा जो एक अजेंडा आहे एथनिक क्लीन्सिंग जो असणारा अजेंडा आहे की ज्या अजेंडाला त्यांनी गुजरातमध्ये 2002 मध्ये पहिल्यांदा अस्तित्वात आणलं आणि मुस्लिम मायनॉरिटीच्या विरोधात त्यांनी असणारा तो वापरला त्याच पद्धतीने आता आपल्याला असं दिसतंय की नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये मैथी यांना हाताशी धरून की जे हिंदू आहेत यांना हाताशी धरून त्यांनी असणारा कुकी हा जो ख्रिश्चन ट्राईब आहे आणि इतर ख्रिश्चन ट्राईब जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये एक आंदोलन सुरुवात झालं. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही मैथीना असणारा संख्येने मोठे आहेत, मोठ्या भावासारखे आहेत, रिझर्वेशन देणार असाल तर आम्हाला त्याच्यामध्ये अडचण होणार आहे. ही सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती आहे आणि विरोध केला, आमच्या एंट्रीला विरोध करताय म्हणून जे असणारं दंगल तिथे सुरुवात झाली. त्या दंगलीने आता असणारं ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो एथनिक क्लिन्झिंग म्हणजे कुठली तरी ट्राईब ही आता आम्ही मान्यच करणार नाही, पूर्णपणे तिला संपवणार अशा पद्धतीची असणारी सुरुवात त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्या सुरुवातीचा परिणाम असा झाला आहे की गेल्या 70 वर्षामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी नॉर्थ ईस्टमध्ये आम्हाला असणारं आमचं वेगळं देश पाहिजे ते जाऊन भारताशी जुळायला त्यांनी असणारी जी सुरुवात केली होती आणि त्याच्यामुळे जे काही मिलिटंट ग्रुप नॉर्थ ईस्टमध्ये होते त्यांचं शीन झालं. त्यांना नवीन कार्यकर्ते नवीन मिलिटंट भेटत नव्हते अशी जी परिस्थिती झाली आहे ती आता बदलली आहे हा आमचा असणारा आरोप आहे. हा फक्त एवढ्याच ह्याच्यासाठी की धार्मिक आणि ब्राह्मण्यवाद या दोन गोष्टी पसरवण्यासाठी नॉर्थ ईस्टमधलं पूर्ण वातावरण बिघडले अशी असणारी परिस्थिती आहे. महिना सव्वा महिन्याभराच्या कालावधीमध्ये नॉर्थ ईस्टमधले 7
सिस्टर्स आणि भूतान हा जो एक ब्रदर म्हणून धरला जातो, तिथे वेगवेगळ्या पद्धतीचा उठाव, वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं झाली तर आपण आश्चर्य त्या ठिकाणी मानू नये. आज आपण असताना बघत असाल की काही मिलिटरीचे जर्नल्स जे आहेत किंवा BJPकडून येणारे, RSSकडून येणारे जे स्पोक्सपर्सन आहेत ते चायनाला ब्लेम करतात अशी असणारी परिस्थिती आहे. ही पॉलिटिकलाइज करण्याचा प्रोसेस जी चाललेली आहे ती त्या ठिकाणी थांबवावी. 4थ्याच दिवशी आर्मी चीफ यांचं वक्तव्य आलं होतं की दिस हॅज नथिंग टू डू विथ इन्सर्जन्सी. हा इंटरनल इश्यू आहे, तो इंटरनल इश्यूच ठेवून त्याला आपण सॉल्व्ह केला पाहिजे. माझ्या अंदाजानं आर्मी चीफनी जे म्हटलं ते अत्यंत द्वेषाने म्हटलं. याचं कारण की 70 वर्षामध्ये त्यांनी पेनस्टिकिंगली अत्यंत परिश्रम करून त्यांनी दुरावा जो निर्माण झाला होता तो दुरावा कमी करत 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 त्यांच्यामध्ये भारतीयता वाढवण्याचं असणारं जे केलं त्याच्यावरती कालच्या दंगलीनंतर पूर्णपणे पाणी पडले अशी असणारी परिस्थिती आहे. आणि याला जबाबदार जर कोण असेल तर याला केंद्राचं धोरण आणि त्या केंद्राच्या धोरणाला जर जबाबदार कोण असेल तर RSS BJPचं जे आहे की हिंदुत्ववाद आणि ब्राह्मण्यवाद हा जो प्रत्येक ठिकाणी रुजवण्याचा त्यांचा जो भाग चाललेला आहे तो आहे असं त्या ठिकाणी मानतोय. नॉर्थ ईस्टमधले 90% ट्राईब जे आहेत या सगळ्या ख्रिश्चन आहेत. तिथे ॲडमिनिस्ट्रेशननी, मग ते पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन असेल, त्यांनी ही बाब मानली होती आणि म्हणून तिथल्या लोकांबरोबरचा त्यांचा डायलॉग, संवाद हा अत्यंत फार चांगला झाला होता. आणि तिथला सामान्य माणूस हा मिलिटन्सीला मदत करत नव्हता अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ती पूर्णपणे कंट्रोल आली होती अशी परिस्थिती आहे. आता ह्याच्यानंतर ती वाढण्याची आम्हाला असणारा अधिक शक्यता त्या ठिकाणी दिसते. आणि या सगळ्याला पंतप्रधानाबरोबरच आम्ही असणारं RSS BJPला धरतो आणि म्हणून हे सगळेजण मर्चंट्स ऑफ डेथ अशा स्वरूपामध्ये जे वागतात आहेत त्याचा देशभरातल्या सगळ्या लोकांनी निषेध केला पाहिजे. आणि भारताचं जे एक सेक्युलर कॅरेक्टर आहे हे सेक्युलर कॅरेक्टरच भारताला एकत्र ठेवू शकतं. याचा पुन्हा असणारा 2024मध्ये रिफ्लेक्शन झालं तर अधिक चांगलं मी असणारा मानतो. नाही तर नॉर्थ ईस्टर्न आत्ताच्या ह्याच्यामध्ये आहेत, परिस्थिती अजून चिघळल्या गेली तर तिथे काय होईल आणि काय होणार नाही आणि काय भूमिका घेतील हे आज मला वाटतं प्रिडिक्ट न केलेलं अधिक चांगलं आहे. धोका ओळखला पाहिजे मी असं त्या ठिकाणी मानतो. आणि जो काही धार्मिक ब्राह्मणवादाचा जो अजेंडा आहे तो RSSनी कृपा करून थांबवावा आणि देशाला महत्त्व द्यावं अशी आमची पक्षाची भूमिका या ठिकाणी आहे. उदाहरण दिलेलं आहे तर हा डेव्हिड नावाचा असणारा व्यक्ती आहे, कुकी समाजाचा आहे. त्याचे हात तोडले, पाय तोडले आणि शेवटी आपल्याला फक्त त्याचा असणारा मुटकं अडकवलेलं त्या ठिकाणी दिसतंय. इंटरनेट बंद आहे, मेसेजिंग येत नाही आहेत, अशा अनेक घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि या अनेक घटना ज्या आहेत हे जुनी परिस्थिती 1950 सालची जी परिस्थिती आहे ही 1950 सालची परिस्थिती पुन्हा येते की काय अशा असणारा ॲडमिनिस्ट्रेशनमधला असणारा एक वर्ग आणि तो आता चिंता व्यक्त करायला लागला अशी परिस्थिती आहे. या सगळ्या विषयावरून सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होताना पाहायला मिळत आहेत. काही आदिवासी आमदार देखील काही दिवसांपूर्वीच राज्यपालांना भेटून आले. वंचित बहुजन आघाडीचे वोटिंग मी पहिल्यांदा असणारा या ठिकाणी पाहतोय की महाराष्ट्रातला जो आदिवासी आहे
हा आदिवासी नॉर्थ ईस्टच्या आदिवासी बरोबर आपला संबंध आता जुळायला लागलेला आहे. त्याचे प्रश्न आपले प्रश्न आणि आपले प्रश्न त्यांचे प्रश्न झाले पाहिजेत या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्रभराच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढलेत, आंदोलनं केलेली आहेत, निदर्शनं केलेली आहेत. दुर्दैवाने मी असं म्हणेन की सटाणाचे असणारे जे SP आहेत त्यांनी आदिवासींवरती असणारा लाठीचार्ज केला. इनसेन्सिटिव्ह पोलीस अधिकारी जे आहेत या इनसेन्सिटिव्ह पोलीस अधिकाऱ्यांना स्पॉटवरनं काढणं हे त्याच्यातलं असणारं महत्त्वाचं आहे. हा एक सेन्सिटिव्ह इश्यू झालेला आहे, सोशल सेन्सिटिव्ह इश्यू आहे आणि तो सोशल सेन्सिटिव्ह इश्यू माझ्या अंदाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा असणारा देवेंद्र फडणवीस असतील यांनी स्वतःच्या ॲडमिनिस्ट्रेशनला आणि विशेष करून पोलिसांना सांगितलं पाहिजे की संयमाने तुम्ही वागा आणि संयमाने तुमचा असणारा हे करा. आणि ज्यांनी लाठीचार्ज केलेला आहे त्यांना असणारं हेडक्वार्टरवरती बोलवलं पाहिजे ही आम्ही मागणी करत आहोत. मणिपूरसारखं ट्रायबल पोलरायझेशन वेगवेगळ्या ठिकाणी तर वाढतंय, म्हणजे फक्त नॉर्थ ईस्टचा मुद्दा नाहीये, देशभरातच वाढतंय. 2024च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे सगळं आता सत्ताधाऱ्यांकडून घडवलं जातं सुद्धा थेट आरोप आहे. सत्ताधाऱ्यांकडून हे म्हणजे मणिपूरमधलं जे आहे सुरुवात जी झाली ती सत्ताधाऱ्यांकडून झाली याच्याबद्दल दुमत नाही. ज्या पद्धतीने कंट्रोल केलं पाहिजे होतं त्या पद्धतीने ते कंट्रोल करण्यात आलेला नाही. तिथे जी पहिली मागणी होती कदाचित किंवा सेंट्रल रूल करा, आठवड्याभराच्या आतमध्ये सेंट्रल रूल करा म्हणून जी मागणी आली होती ती कदाचित सेंटरने मान्य केली असती तर मला असं वाटतं की प्रकरण इथपर्यंत वाढलं नसतं अशी परिस्थिती आहे. नॉर्थ ईस्टमधलं नवीन डेव्हलपमेंट जे आहे मागच्या 10 वर्षामध्ये ज्या आम्ही अनुभवलेलं जे आहे ते म्हणजे नॉर्थ ईस्टमधला माणूस जसं स्वतःच्या स्टेटशी रिलेट करतो तसा तो सेंटरशी रिलेट करतो आहे. म्हणजे सरकार ज्याचं कोणाचं आलं सेंटरमध्ये त्याच्याबरोबर तो जातो. आता हे एक संकेत होतं की नॉर्थ ईस्टमधला हा सेंटरबरोबर रिलेट झालेला आहे आणि सेंटरकडून तो असणारा प्रोटेक्शन देतो अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने सेंटर त्याला प्रोटेक्शन द्यायला याच्यामध्ये फेल झालेला आहे आणि म्हणून 7 सिस्टर आणि 1 ब्रदर हा आता चिंतेच्या ह्याच्यामध्ये आहे की आपण काय करायचं, आता आपल्याला वाली कोणी राहिलेला नाही ही भावना त्याच्यामध्ये वाढत चाललेली आहे. मी नंतर बोलेन, मी पहिल्यांदा ह्याच्यावरती येतो. सर शरद पवार म्हणजे एका बाजूला विरोधकांची मी शरद पवारचं नंतर येत, पहिल्यांदा ह्याच्यावरती राहतो. हा माझा मेन इश्यू आहे. शरद पवार येतील जातील पण मणिपूर हा असणारा नॅशनल इश्यू आहे. तो प्रॉपर प्रॉस्पेक्टिव्हमध्ये असणारा देशापुढे गेला पाहिजे. आमदार गेले होते, खासदार गेले होते, त्यांनाही तिथे जाता आलं नाही अशी कॅम्पमध्ये घेऊन गेलेले आहेत पण इंटिरियरमध्ये तिथे असणारं त्यांना जाण्याची परवानगी नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मला वाटतं हे चुकीचं असं मी त्या ठिकाणी मानतो. तुम्ही दौरा केला बाळासाहेब, काय परिस्थिती तुम्हाला तिथं जाणवली? 15 दिवस त्या भागात गेला म्हणजे मी मध्यंतरी असणारा नागालँड असेल, मिझोराम असेल, मणिपूर असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि चांगली ठिकाणं जे बघण्यासाठी सुद्धा मी गेलो होतो. माझं जे लोकांमधलं जे इंटरॅक्शन झालं होतं त्या काळात तिथे असणारं ते त्यांच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यापेक्षा केंद्राला अधिक महत्त्व देत आणि त्याच्यावरती त्यांचा विश्वास होता की आमचं डेव्हलपमेंट आता केंद्र करत राहील. ही भावना मी 80 साली ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस ती मला ॲबसेंट होती अशी दिसत होतो. हा बदल मला तिथे दिसला आणि हा बदल माझ्या अंदाजाने आज संपला की काय अशी भीती वाटायला लागली. सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये पुढाकार घेऊन सरकारला वेग लावता कारवाईसाठी त्याला भाजपच्याच आमदारांकडून विरोध होते की तुम्ही जर सर्व ठिकाणी पाहत असाल तर निवडणुका घेण्याची गरज आहे. माझं म्हणणं असं आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी घेतलेली भूमिका योग्य असं मी त्या ठिकाणी मानतोय. जी काही देशाची घटना आहे त्या घटनामध्ये जसं पार्लमेंट सर्वोच्च आहे आणि पार्लमेंट जर फेल झालं ॲक्ट करण्यामध्ये तर संविधानामध्ये सुप्रीम कोर्टाला ॲक्ट करण्याचा अधिकार आहे आणि तो चीफ जस्टिस यांनी वापरला. याच्याबद्दल आम्ही त्यांचं असणारं अभिनंदन करतो आणि
जे कोणी BJPवाले सांगतात आहेत की त्यांच्याकडे द्यावं, त्यांच्याकडे द्यावं असं जे आहे, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पंतप्रधानांना म्हणावं की राजीनामा दे, इलेक्शन घे, लोकांना जो निर्णय द्यायचा आहे तो लोक निर्णय देऊन मोकळे होते. ऍक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत 2014 नंतर बऱ्यापैकी पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून निधी गेला, मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यात आले, पण तरी सुद्धा सोशल हार्मनी जी एक्सपेक्टेड होती ती अजून कुठेतरी फुलफिल झाल्याचं दिसत नाही. ते माझं म्हणणं असं की सोशल हार्मनीपेक्षा तुम्ही जे रिलेशन डेव्हलप झाले होते ते रिलेशन बिघडवले कशासाठी? इथे असणारं ही मागणी असते की बा मैतीनं असणारा आरक्षण पाहिजे अशी जर मागणी मोर्चा हा जर असता आणि ते दिलं असतं तर हे अचानकपणे मतदानाच्या स्वरूपामध्ये असणारं काहीतरी आपण करायचं ते ठरवून केलेलं असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून माहिती कुकी लागली. आता ते उरलेले सगळे त्याच्यामध्ये मणिपुरियन सगळेच आपण बघितलं असेल की पलायन करायला सुरुवात झालेली आहे. आणि प्रत्येकजण जो पलायन करतोय तो आपल्या जुन्या स्टेट जे होतं त्या जुन्या स्टेटमध्ये तो पलायन करायला लागला. हा धोका असं मी त्या ठिकाणी मानतोय. या सगळ्या दरम्यानच समान नागरी कायदा याची देखील वारंवार चर्चा होते. आत्ताच ही जर परिस्थिती असेल तर येत्या काळात देखील हा म्हणजे देशभरात ह्या गोष्टी होतील परत असं वाटतं? मला जे काही पॉलिटिकली डिडक्टिव्ह रित्याने असताना मी जे बघतोय, जसजसं इलेक्शन जवळ येतील आणि आपण पुन्हा निवडून येऊ की न येऊ अशी असणारी जी काही काळजी लागलेली असते आणि त्याच्यातून आणि त्या भीतीपोटी असणारं जी काही पावलं उचलल्या जातील असं जे काही दिसतं एकंदरीत, त्याच्यावरनं इथे आपण असणारा सोशल अनरेस्टकडे चाललेलो आहोत मोठ्या प्रमाणात, असंच मला एक चित्र त्या ठिकाणी दिसतंय. इथल्या भाजप आमदारांनी मणिपूरच्या 3 विभागामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन करावं अशी मागणी पण केली आहे. माझ्या अंदाजानं आता विभाजनापेक्षा असणारं दुबगलेली मनं जी आहेत हे जुळवणं आणि त्याचं औषध हे केंद्रच देऊ शकतं हे आपण असणारं लक्षात घ्या. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये केंद्रावरतीच अविश्वास नॉर्थ ईस्टच्या लोकांनी दाखवलेला आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा संबंध थेट गुजरातच्या 2000 दंगलीशी लावलेला आहे. कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडतात, काय वाटतं नेमकं त्यावेळेची परिस्थिती ना? त्यावेळेस सुद्धा असणारा एथेनिक क्लिन्झिंग ज्याला आपण म्हणू की बा मुसलमान या देशामध्ये नको आणि त्याला असणारा कत्तल करा, ज्या पद्धतीने कत्तली झाल्या त्याच पद्धतीने आहे. त्याचंच दुसरं रूप मी आपल्याला असणारं काही फोटोग्राफ्स माझ्याकडे आलेले आहेत आणि काही रेकॉर्डिंग आलेले आहे, त्यावरनं मी आपल्याला दाखवले की इट्स अ सेम थिंग. टेक्निक इज दी सेम, मॉडेल इज दी सेम. मॉडेल 2002 गुजरात असंच आपल्याला दिसतंय. आज हिंदी अंदर करें. बर, ज्या सोशल हार्मनीबद्दल आपण म्हणत होतो, महाराष्ट्रात सुद्धा सतत संभाजी नावाचे एक व्यक्ती आहेत जे सतत आरोप करतात आणि गांधींवरती बोलणं असेल किंवा याच्या आधी जे सगळे इतिहासातले काही व्यक्ती असतील त्यांच्यावरती बोलणं, स्त्रियांबद्दलचे वक्तव्य समोर येतात. नक्की कसं तुम्ही सगळीकडे ते माझ्या अंदाजानं मी याचं सरळ ब्लेम जे आहे ते शरद पवारांवरती टाकतोय. का त्यांनी असं उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं भीमा कोरेगावच्या संदर्भातलं. सरकार त्यांचं होतं. शरद पवारांनी ती कागदपत्र का नाही दाखल केली? ती दाखलपत्र केली असती तर SP पुन्हा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जे ॲफिडेविट दाखल केलं होतं त्या ॲफिडेविटमध्ये 2 जणांनी त्यांनी उल्लेख केली होती. एक असताना मिलिंद एकबोटे आणि दुसरं असताना संभाजी भिडे यांचं. शास्त्राला आम्ही भिडेंच्या विरोधात म्हणत होतो, ते म्हणत आमच्याकडे पेपर्स नाही आहेत. शरद पवार म्हणत असेल माझ्याकडे पेपर्स आहेत, पत्र लिहिलं त्यांनी, पण पेपर दिले नाहीत. दिले असते आणि कारवाई झाली असती तर आज माझ्या अंदाजानं महात्मा गांधींबद्दलचं असणारं जे काही वक्तव्य भिडे बोलले ते कदाचित आलं नसतं. अर्धवट कारवाई करून सोडून देण्याचं असणारं जे पॉलिटिक्स आहे ते दुर्दैवाने सोडलं पाहिजे असं माझी सगळ्यांना विनंती आहे. जिथे जिथे तुम्ही असणारा समाजामध्ये
दुबगलेपणा येणार असं दिसतंय. त्या दुबगलेपणाला थांबवण्यासाठी जी जी उपाययोजना करायचं आहे ते आपण केलं पाहिजे. एक्झॅक्टली हाच प्रश्न आहे. शरद पवार कोणाचा प्रश्न वारंवार येतो, कारण आता राज्यसभेमध्ये बिल येणारे दिल्लीच्या संदर्भात त्यात ते अबसेंट राहत आहेत. एकीकडे ते इंडिया सोबत जी नवी अलायन्स आहेत त्यासोबत सुद्धा दिसत आहेत. अगदी इकडे ते इनडायरेक्टली तुमचे पण अलायन्स मध्ये आहेच, कारण तुम्ही खास करून ते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांचा पण भेटतात. सत्कार किंवा त्यांचं जे पुरस्कार आहे ते स्वतः त्यांच्या हस्ते देत आहेत. पवार साहेब भाजप बरोबर कार्यक्रमाला उपस्थित होणार. मला हा प्रश्न आपण त्यांनाच विचारला पाहिजे. नाही, पण त्याच्यामध्ये पवारची भूमिका तुम्ही ह्या इतक्या पूर्वीपासून तुम्ही बघत आहे, पण आजची जी भूमिका आहे इंडिया सोबत आहे किंवा बीजेपी मध्ये गेले की मोदी सोबत मन शेअर करत आहेत, बिल संदर्भात तुमची भूमिका काय म्हणा? ते मला आता अजून काही घटना घडल्या पाहिजे त्याच्यानंतर मग मी बोलेन. घडणार आहेत मला माहिती आहे, त्याच्यानंतर मग मी प्रश्न बोलेन. आहे की भिडेंचा बोलवता धनी कोण? देवेंद्र फडणवीस कितीही म्हणत राहिले की आमचा भिडेचा संबंध नाही, तसं मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं आहे की RSSच्या एकंदरीत 61,000 वेगवेगळ्या संस्था आहेत. त्या संस्थेशी तुमचा संबंध नाही असं तुम्ही जाहीर करा, मग मी त्या कॅप्चर करायला सुरुवात करतो. विरोधकांकडून महापौरांवरती आरोप झाले, तर विरोधकांकडून जे महाविकास आघाडीचे जे मुख्यमंत्री त्यांच्याकडून जेव्हा महापौरांबद्दल जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य जेव्हा बोललं जातं तेव्हा भाजपकडनं आंदोलन करण्यात आलं होतं, परंतु आता काहीच बोललं जात नाही. एक लक्षात घ्या की RSS BJPने कितीही 2014मध्ये आम्ही डेव्हलपमेंटल अजेंडा हा जरी म्हटला तरी त्यांचा जो कोर इश्यू आहे तो कोर इश्यू त्यांनी सोडलेला नाही. आणि तो कोर इश्यू त्यांचा जो आहे तो इथल्या असणाऱ्या मायनॉरिटीजच्या संदर्भातला आहे, इथल्या ट्रायबलांच्या संदर्भातला आहे. ज्या ज्या वेळेस त्यांना संधी मिळते त्या त्या वेळेस ते अजेंडा ते राबवतात अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब, तुमची आणि उद्धव ठाकरे तुमचे मित्र उद्धव ठाकरे आणि आत्ताची परिस्थिती, राजकीय परिस्थिती बघितली तर सर्वाधिक अडचणीत ते स्वतः आहेत. कारण शरद पवारांचे काही आमदार त्यांच्याकडे मात्र निधी त्यांना मिळतोय, अजित पवारांसोबत गेलेल्यांना पण आमदारांना निधी मिळतोय. काय नेमकं या सगळ्या राजकीय परिस्थितीवर तुम्ही सोबत आहात, येत्या काळातला काय नेमकं सल्ला असणार आहे? ते माझा सल्ला कोणाला काहीच नसतो. आम्ही असणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत ते एकत्र लढणार आहोत एवढंच फक्त आम्हाला माहिती आहे. पण शरद पवारांचं असं कन्फ्युज राहणं कितपत परवडणार आहे या सगळ्या महाविकास आघाडीला? ते माझं म्हणणं असं आहे की एकदा इलेक्शन जाहीर झालं की प्रत्येक पॉलिटिकल पार्टी भूमिका घ्यायला सुरुवात करेल. एक महत्त्वाचा पॉलिटिकल भूमिकेवरूनच प्रश्न आहे माझा की याच्या आधी तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत अलायन्स मध्ये होता, ती अलायन्स डिक्लेअर केली. मी आजही आहे. हा, एक्झॅक्टली. त्यानंतर तुम्ही BRS साठी त्यांनी जो प्रस्ताव आला तर आम्ही अनुकूल होत असे म्हणताय. हा. उद्धव ठाकरेंसोबत समन्वयामध्ये काही इश्यू होत आहेत म्हणून तुम्ही आणखी एक पार्टनर बघताय की नव्याने काही समीकरण जन्माला नाही, प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की एकतर BRS जे आहे हे BJPच्या विरोधात तिथे असं लढतंय आणि ते जर येऊन महाराष्ट्रामध्ये जर मदत करणार असतील आणि समझोत्यामध्ये येणार असतील तर नाकारा का, हा माझा सरळ प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं की येणार असतील आणि BJPच्या विरोधामध्ये मदत करणार असतील तर आपण त्यांचा हात धरला पाहिजे, पकडला पाहिजे. उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंना जो प्रस्ताव दिलेला आहे त्यांना सगळा निर्णय घ्यायचा आहे. मागं तुम्ही म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंना सगळे अधिकार दिलेले आहेत, त्यांनाच निर्णय घ्यायचा. त्याच्यामुळे आम्ही चिंतित नाही आहोत. पुढे जात नाही असं देखील ते आमचं त्यांची चर्चा पुढे जात नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आमचं पूर्ण नाही आहे. महाविकास आघाडीमध्येच जी चर्चा झाली पाहिजे ती चर्चा पुढे जात नाही आहे, म्हणून आम्ही थांबलो आहे. हिंदी में जानना चाहेंगे बाळा साहब, जिस आणखी एक महत्त्वाचं तुम्ही असं म्हणताय की अजून प्रस्ताव येत नाही की तुमची चर्चा पुढे जात नाही म्हणून तुम्ही थांबलाय. सो वेट अँड वॉचच्या भूमिकेतून आता हा वंचितसाठी नवीन राजकीय पर्याय BRS असा आहे? नाही, आम्ही अगोदरच म्हणालो होतो की त्याच्यामध्ये असताना आणि एक भेट आपण हे विसरू नका की BRSची आणि उद्धव ठाकरेंची सुद्धा झालेली आहे. राजकीय पॉलिटिकली ते एका पेजवर नाही तसं वारंवार उद्धव ठाकरे सांगतात किंवा काँग्रेसचे नेते सुद्धा अशोक चव्हाण म्हणतात की ही तर बी टीम आहे. अशा भाजपची बी टीम जर तुमचे अलायन्सेस म्हणत असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत ऑप्शन क्रिएट आता कोण कोणाचं बी टीम आणि कोण कोणाचं सी टीम हे असं मला तर
त्यांनी बंद केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. चलो ठीक. प्लीज. अलायन्स जेव्हा तुम्ही डिक्लेअर केलं दादरमध्ये त्याच्यानंतर काही मंत्रिमंडळ झाली का उद्धव ठाकरेंसोबत? आमच्या बैठका दर 15 दिवसांनी होतात एवढं मी आपल्याला सांगतो. पूर्णपणे सकारात्मक आहेत आणि त्याच्यामुळे तेही म्हणतात की आम्ही यांचे वंचित बरोबर होते, तर आम्ही म्हणतो की आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर. अम्बेडकर साहब, जिस तरीके से संभाजी भिड़े को लेकर के लगातार बयान आ रहे हैं, लेकिन गिरफ्तारी पहले भी नहीं हुई, स्टेटमेंट भी नहीं लिया गया, और इसे आज के परिप्रेक्ष्य में कैसे देखते हैं? नहीं, मैं इसके पहले जो है मणिपुर का जो इशू है, मणिपुर का इशू सबसे बड़ा इशू है ऐसा मैं मानता हूँ, और उस पर मैं अपनी बयान करना चाहूँगा. मणिपुर पिछले 10 सालों में, मणिपुर हो, मिज़ोरम हो या वो 7 बहनें हो, ये भाई है, भूटान है, काफ़ी शांति से ज़िंदगी वहाँ पे गुजर रही थी. जो बदलाव हम लोग ने नॉर्थ ईस्ट स्टेट में देखा वो ये है कि नॉर्थ ईस्ट के लोग सेंटर पर काफ़ी विश्वास रखना शुरुआत किए थे, और उनका भरोसा भी था कि हमारा विकास जो है वो सेंटर करेगी और सेंटर के साथ हम लोग ने रहना चाहिए. इसलिए जितनी भी मिलिटेंट ऑर्गेनाइजेशन थी, ये मिलिटेंट ऑर्गेनाइजेशन लड़ाई के बजाय समझौते के पक्ष में आना शुरुआत हुआ था. ये मैं मानता हूँ कि वहाँ की जो मिलिट्री है, वहाँ के जो एडमिनिस्ट्रेशन है, उसको ये पूरा श्रेय जाता है. ऐसी एक परिस्थिति है. लेकिन मैथी, ये जो आदिवासी ट्राइब है, इनको आरक्षण के मुद्दे को लेते हुए और दूसरों को आरक्षण देते हुए जो एक बात शुरुआत हुई, उसकी अब लड़ाई ये दिखाई देती है कि हिंदूज वर्सेस क्रिश्चियंस, ऐसा उसका रूपांतर हो चुका है. 90% वहाँ के ट्राइब जो है वो क्रिश्चियन है. मैथी ये एक ही ट्राइब है कि जो हिंदू है और सरकार के साथ में है. ऐसी एक परिस्थिति है. मैं सरकार पे आरोप लगा रहा हूँ बीजेपी और आरएसएस पर. उनकी जो विचारधारा है, धर्म और ब्राह्मणवाद को लेके आगे चलने की जो उनकी विचारधारा है, उसका ये नतीजा है कि नॉर्थ ईस्ट पूरी तरह से अशांत हो चुका है. ट्राइब अब एक दूसरे पर जो विश्वास रख रहा था, वो अब विश्वास रखने के लिए तैयार नहीं है, और ना ही ये परिस्थिति मैं समझता हूँ कि बहुत जल्दी बदल जाएगी. जब ये मांग हुई थी कि मणिपुर में सेंट्रल गवर्नमेंट हो, अगर सेंट्रल गवर्नमेंट उसको पक्ष पर ना देखते हुए सेंट्रल रूल अगर लाती या सेंट्रल रूल ले आती, तो मैं समझता हूँ कि आज जो परिस्थिति हद से बाहर निकल चुकी है, शायद उस पर केंद्र सरकार काबू लाती, क्योंकि नॉर्थ ईस्ट के लोगों का सेंट्रल पर इसे भरोसा है. ऐसी एक परिस्थिति थी. आज जो परिस्थिति है, वो परिस्थिति इतनी भयानक है कि जिस प्रकार से अत्याचार हो रहे हैं, जिस प्रकार से लोगों को मारा जा रहा है, काटा जा रहा है, ये डेविड है कि जिसकी गर्दन अलग कर दी अपने शरीर से. ये एक ही व्यक्ति है नहीं है, ऐसे कई व्यक्ति है कि जिनकी मणिपुर की स्थिति है. केंद्र सरकार जो है पूरी तरह से फेल हो चुकी है. नॉर्थ ईस्ट की परिस्थिति काबू में लाने के लिए हम लोग ये मांग करते हैं वहाँ पर कि अभी भी मणिपुर है, मिजोरम है, जहाँ पर ये शुरुआत हो चुकी है, नागालैंड और दूसरे जो इलाके हैं, अरुणाचल प्रदेश हो या नागालैंड हो, और बाकी जो प्रदेश है जहाँ पर अभी भी थोड़ी शांति बची है, सेंटर का विश्वास रखने के लिए सेंट्रल रूल अगर वहाँ पे शुरुआत होता है, तो मेरे ख्याल से परिस्थिति काबू आने में, और जो विश्वास था ट्राइब में, अपने में जो विश्वास डेवलप हो रहा था, और दूसरा ट्राइब का सेंटर पर जो विश्वास बन रहा था, मेरे ख्याल से उसको दोबारा दुरुस्त हम लोग कर सकते हैं. और इसलिए केंद्र ने इस पर ध्यान रखना चाहिए, ऐसा मैं यहाँ पर कह रहा हूँ. दूसरा ये है कि जो रिपोर्ट्स वहाँ से आ रहे हैं एथनिक
क्लींजिंग के, मतलब छोटी छोटी समाजों को पूरी तरह से निस्ताबूद करना, ये जो चली है उसका मॉडल जो है वो गुजरात 2002 के दंगों का मॉडल है। जिस तरह से गुजरात में मुसलमानों को पूरी तरह से ख़त्म करने की कोशिश हुई, उसी तरह से नॉर्थ ईस्ट में ये जो क्रिश्चियन ट्राइब्स है, क्रिश्चियन ट्राइब्स पर अटैक हो रहा है, ऐसी एक परिस्थिति है। मैं दोबारा वहाँ पर देखता हूँ या सुनने आ रहा है कि जितने भी मिलिटेंट ऑर्गेनाइजेशन चुपचाप बैठे थे, अब दोबारा एक्टिव होना शुरुआत हुआ है, क्योंकि जो कैडर नहीं मिल रहा था उनको अब कैडर मिलना दोबारा शुरुआत हो चुका है। और उसी से मेरे ख्याल से मिलिट्री जो है वो चिंतित है कि यहाँ की परिस्थिति काबू या बेकाबू हो जाएगी, ऐसी एक परिस्थिति है। मेरे ख्याल से तमाम भारतीयों ने इस बात पर ध्यान देना चाहिए कि आर्मी चीफ ने चौथे दिन ही कहा था कि ये कोई चाइना से मदद इनको मिलती है या ये कोई उठाव है, ऐसा नहीं है, ये इंटरनल प्रॉब्लम है, सरकार ने क्रिएट किया हुआ प्रॉब्लम है। और इसलिए हम लोगों को सरकार से ही पूछना होगा कि भैया आपने इस प्रॉब्लम को क्यों क्रिएट किया, इस समस्या क्यों खड़ी की। और मैं समझता हूँ कि परिस्थिति और बेकाबू होती जाएगी अगर सरकार ने इस पर कोई नियंत्रण लाया नहीं तो। महाराष्ट्र के भीतर जिस तरीके से बयान एक आया, उसके बाद से लोग सड़कों पर हैं, इसको कैसे देखते हैं संभाजी भिड़े को? देखिए, मैं यही कहूँगा कि भीमा कोरेगांव के वक्त भी संभाजी भिड़े और मिलिंद एकबोटे सामने थे। मैं ये दोनों का नाम मैं खुद नहीं ले रहा हूँ, लेकिन वहाँ के जो एसपी है, जो एसपी ने सुप्रीम कोर्ट में जो एफिडेविट दाखिल किया था, उस एफिडेविट में दोनों का नाम था। उसके बाद जो है वो शरद पवार ने एक लेटर लिखा था उद्धव ठाकरे जी को कि वह सब कागजात और दस्तावेज है, नई SIT टीम गठित करके इसका पूरा जांच होना चाहिए। लेकिन लेटर तो गया, लेकिन कागजात नहीं आए, और कागजात ना आने की वजह से एक संभाजी भिड़े पे कोई कार्रवाई नहीं हुई। अगर उस वक्त अगर ये कार्रवाई होती तो मैं मान के चलता कि जिस संभाजी भिड़े ने महात्मा गांधी पर बयान दिया हुआ है, शायद वो बयान नहीं होता। हम लोग जो है किस इशू पर राजनीति करना और किस इशू पे राजनीति ना करना, ये मेरे ख्याल से हम लोग ने सीखना चाहिए, समझना चाहिए। सामाजिक इशू हो तो उस पर हम लोग राजनीति ना करें तो अच्छा है, नहीं तो एक बार मन जो है अलग अलग हो गए तो उनको जोड़ना मुश्किल हो जाती है। और यही बात मेरे ख्याल से संभाजी भिड़े के माध्यम से जो नॉन ब्राह्मणिज्म क्लास है उसमें ये बढ़ते जा रहा है, जिसको मेरे ख्याल से RSS BJP ने शांतिपूर्वक सोचना चाहिए, ऐसा मेरा उनको सलाह है। महाविकास आघाड़ी के भीतर जो चर्चा चल रही थी पिछले कुछ समय से, आप भी चूंकि शिवसेना के अलाइंस पार्टनर हैं उद्धव ठाकरे के साथ, अचानक पूरी की पूरी चर्चा ट्रैक पर से उतरी हुई दिख रही है। कोई बात करने के लिए तैयार नहीं, किसी भी तरीके से प्रोसेस, मतलब जो सरकार के खिलाफ एक बड़ा गठ तैयार किया जा रहा था, वो सब डिरेल होता हुआ दिखाई पड़ रहा है। नहीं, मैं ऐसा नहीं मानता हूँ कि गठ डिरेल करने की कोशिश हुई है। ये बात सही है कि एनसीपी में से अजित पवार काफ़ी बड़े MLAs के साथ में BJP ज्वाइन हो चुके हैं, सरकार में जा चुके हैं, और इसलिए लोग कह रहे हैं कि तीसरा मोर्चा जो है वो विकल्प के रूप में आगे आएगा या नहीं आएगा। मैं समझता हूँ कि ये बात सही नहीं है। वक्त आएगा तो मेरे ख्याल से जो है वो दोबारा पटरी पर आप लोगों को दिखाई देगी। जहाँ तक रही बात अब उद्धव ठाकरे का जो है वो एनसीपी के साथ में उनके संबंध कैसे रहेंगे, क्या रहेंगे, इसको मेरे ख्याल से डिसाइड करना होगा और फिर बातचीत दोबारा शुरुआत होगी, ऐसा मैं मानता हूँ। क्या उद्धव ठाकरे के साथ रहते हुए आप तेलंगाना के जो BRS चीफ हैं उनके साथ में रहने की प्लानिंग है या साथ में अलाइंस बनाने? देखिए, ऐसा है कि BRS जो है वो बीजेपी के खिलाफ है। महाराष्ट्र में वो अगर मदद बीजेपी के खिलाफ लड़ने के लिए मदद करने के लिए तैयार है तो हम लोग मानते हैं कि उनके यहाँ उनके साथ लेना कोई हर्ज नहीं है। लेकिन अभी तक
बीआरएस से किसी को भी प्रस्ताव कुछ आया नहीं है। इंडियन एक्सप्रेस और एक दो पेपर्स में आपके कोट्स आए हैं कि शरद पवार को लेकर जैसे इंडिया में एक तरफ वो एक बड़े अपोनेंट के तौर पर दिखाई पड़ते हैं, लेकिन जिस तरीके से वो दूसरी तरफ मंच शेयर करते हैं या किसी एक कार्यक्रम में मिलते हैं, तो इससे कंफ्यूजन लोगों में पैदा होता है कि नहीं? देखिए, बाहर महाराष्ट्र के बाहर शरद पवार नेताओं से जाने जाते हैं, मासेस में नहीं जाने जाते। तो राजनीति जो है शरद पवार की जो है वो महाराष्ट्र तक ही सीमित है, ऐसा मैं मान के चलता हूँ। रही बात दूसरे राज्यों की, वहाँ पर मेरे ख्याल से सक्षम नेता है, वो अपने अपने स्टेट वहाँ पर संभाल रहे हैं। लेकिन महाराष्ट्र में जिस तरीके की कंफ्यूजन की स्थिति, एनसीपी का एक धड़ा सरकार के साथ है, पवार साहब सेंटर के खिलाफ हैं लेकिन मोदी के साथ हैं, डिस्क्वालीफाइड नहीं करते हैं नेताओं को। ये जो कंफ्यूजन क्रिएट है महाराष्ट्र की सियासत में, इस कंफ्यूजन को आप कैसे देख रहे हैं? मेरे ख्याल से जल्दी ही उद्धव ठाकरे जो है इस पर क्लैरिटी लेंगे और आप लोगों को बताएंगे उनकी क्या राजनीतिक भूमिका है। आपकी राजनीति जो भी आपने एक अरसा पूरा देखा हुआ है, पवार साहब को भी देखा हुआ है, महाराष्ट्र की राजनीति देखा हुआ है, ये जो कंफ्यूजन की परिस्थिति है कि पवार साहब हम लोग जल्दी ही इस पर अपनी भूमिका जो है वो रखेंगे। याच्यावर एक दोन प्रश्न आहेत। शरद पवारांचा जो स्टँड आहे आत्ताचा, तुम्ही इतके वर्ष राजकारण बघताय या सगळ्यामध्ये, तो या इंडिया म्हणून जी नवीन आघाडी आली विरोधकांची, या आघाडीसाठी तो लुब्रिकंट म्हणून ठरेल की उलट आणखी याच्यामध्ये काही वेगळे समीकरण जोडलं असतील? मी अजून म्हटलं ना, काही दिवस तुम्ही जरा थांबा, तुमच्या लक्षात येईल काय काय चाललंय ते। तुम्ही असं म्हणता की उद्धव ठाकरे आणि तुम्ही सोबत येऊन या सगळ्यावरती स्टँड घेणार आहात? मागच्या वेळी तुम्ही सांगितलं नाही, उद्धव ठाकरेंनी स्टँड घ्यायचा आहे एनसीपीच्या संदर्भातला। आम्ही आमचा स्टँड काय तो उद्धव ठाकरेंना कळवलेला आहे। ठीक, एक्झॅक्टली। तुम्ही मागच्या वेळी म्हटलं होतं की बॉम्ब फुटणार आहेत, त्यातले एक दोन बॉम्ब फुटले सुद्धा महाराष्ट्रातले। आता हा तुम्ही जे सांगताय की नवीन इंडिकेशन म्हणायचं काय सगळ्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं? कोणाला? आता तुम्ही जे काय म्हणताय की उद्धव ठाकरेंना तुम्ही तुमचा मेसेज कन्वे करा, ते माझा मेसेज आम्ही कन्वे अगोदरच केलेला आहे। आणि एक शेवटचा प्रश्न, मुंबईतला जो फर्निचर घोटाळा झाला होता सगळा, त्याच्यामध्ये ज्यावेळी शिवसेना होती म्हणजे आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवास्तव दरात फर्निचर प्रोक्यूर केलं गेलं असं क्लिअर झालं। आता तुम्ही त्यांचे आलाही आहात, नक्की कसं आहे सगळ्याकडे बघता, कारण तुम्ही सुद्धा निवडणुकांना सामोरे जाणार आहात? हा, मला वाटतं ते इस्टॅब्लिश होऊ द्या एकदा, मग त्याच्यावरती चर्चा करता येईल। नाही तर आपले नेहमी 2G स्कॅम सारखंच व्हायला नको। बाळासाहेब, सध्याची परिस्थिती जी बघताय, शरद पवारांनी उद्याच्या कार्यक्रमाला जायला पाहिजे की नाही? उद्याच्या कार्यक्रमाला, सत्कार कार्यक्रमाला मोदीच्या जायला पाहिजे की नाही? ते प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, मी कोण सल्ला देणार? पण बाळासाहेब, मी सल्ला नसतो देत, विचारल्याशिवाय सल्ला देत नसतो। पण असं एक क्लेरिफिकेशन तुमच्याकडून एक पेपरमध्ये आहेत की क्लेरिफिकेशन so called revelations by the Ajit Pawar has backing, he added, I think it was a all nautanki attended by the events, and मतलब एक तरफ आप इस तरफ दूसरी भूमिका लेते हैं, आपके सारे विधायक आपको मिलने जाते हैं, फिर आप पवार साहब मोदी के साथ शेयर करते हैं, फिर इंडिया के साथ चले जाते हैं। ये जो बाइफर्केशन है उसको मैंने आपसे जो कहा कि हम लोग जल्दी ही अपना स्टैंड पब्लिकली क्लियर करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।